रंगशारदा येथे उद्या मनसेचा मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा या निवडणूक काळातला पहिला मेळावा उद्या पार पडणार आहे रंगशारदा येथे। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेमका काय संदेश देतात, काय आदेश देतात आणि नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, मनसेने इतक्या तातडीने हा मेळावा काय आयोजित केलाय? राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करू शकतात? आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे आघाडीने जे तो प्रचार आणि एकंदरीत बैठका घेताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातच उद्या पहिला मेळावा जो आहे तो मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा येथे पार पडणार आणि यावेळी हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन जे ते स्वतः मंचाध्यक्ष राज ठाकरे करताना आपल्याला पाहायला मिळतील। अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही, पण अगदी शेवटचे 2 दिवस जे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा असेल। त्यामुळे एकंदरीत ज्या पदाधिकारी इच्छुकांना जर उमेदवारी मिळाली नाही तर त्यांची मनधरणी सुद्धा याच मेळाव्यातून केली जाईल। त्यासोबतच निवडणुकीमध्ये नेमकं काम कसं करायचं या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन उद्या केलं जाईल। नक्कीच राज ठाकरे उद्याच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आणि त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात काय बोलतात याकडे लक्ष असेल। अजय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।